नमस्कार. आज आपण एका अत्यंत भन्नाट आणि थक्क करणाऱ्या प्रवासाला निघणार आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणात एका डिजिटल इकोसिस्टमची अगदी शून्यापासून उभारणी कशी होते हे आपण डिकोड करणार आहोत. संगणकाच्या अगदी सूक्ष्म बायनरी भाषेपासून ते क्वांटम तंत्रज्ञानाच्या विशाल जगापर्यंतचा हा रंजक प्रवास आज आपण अनुभवूया. तर चला थेट सुरुवात करूया. आपल्या आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण 6 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. संगणकाची भाषा, भौतिक मशीन तयार करणे, हार्डवेअरला जागृत करणे, आतील बुद्धिमत्ता, डिजिटल जग जोडणे आणि शेवटी पुढील पिढीची आघाडी. एक अत्यंत गुंतागुंतीचे मशीन खऱ्या अर्थाने कसे जिवंत होते हे यातून टप्प्याटप्प्याने उलगडेल. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. आपण आता सर्व कम्प्युटिंगच्या सर्वात मूलभूत स्तरावर प्रवेश करत आहोत. संगणकाची भाषा म्हणजेच हे संपूर्ण डिजिटल विश्व चालवणारे सूक्ष्म लॉजिक. आता संगणक म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे मुख्यत्वे दोनच गोष्टी अत्यंत वेगाने करतं. पहिलं म्हणजे बेरीज, वजाबाकी यांसारखी अंकगणितीय ऑपरेशन्स आणि दुसरं म्हणजे तार्किक ऑपरेशन्स म्हणजेच तुलना करणं. डिजिटल जगात घडणारी प्रत्येक मोठी आणि गुंतागुंतीची कृती मुळात ह्या साध्या गणिताच्या आणि तार्किक क्रियेच्या अतिशय वेगवान साखळीचाच एक भाग असते. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की संगणकाला आपली मानवी भाषा अजिबात समजत नाही. त्याला फक्त 2च आकडे समजतात, 0 आणि 1. यालाच आपण बायनरी म्हणतो. आपण वापरत असलेले कोणतेही हेवी सॉफ्टवेअर किंवा हाय ग्राफिक्स गेम प्रत्यक्षात याच 0 आणि 1च्या अंतहीन प्रवाहातून तयार झालेले असतात. हीच या संपूर्ण डिजिटल निर्मितीची पायाभूत भाषा आहे. आता या अदृश्य भाषेच्या जगातून थोडं बाहेर पडूया आणि पाहूया आपला दुसरा टप्पा, भौतिक मशीन तयार करणे आणि प्रत्यक्ष हार्डवेअरची रचना. संगणकाच्या मदरबोर्डची कल्पना एखाद्या हायटेक भविष्यातील स्मार्ट शहरासारखी करून पहा. या शहराचा मुख्य रस्ता किंवा महामार्ग म्हणजे हा मदरबोर्ड आहे, जो सगळ्या घटकांना एकत्र जोडतो. यातला सीपीयू म्हणजे या शहराचा मुख्य मेंदू, तर रॅम म्हणजे त्याची अल्पकालीन स्मृती. ही सर्व गुंतागुंतीची रचना आतमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असते. सीपीयू, रॅम, रॉम, मदरबोर्ड, ग्राफिक्स कार्ड आणि एसएसडी हे सर्व घटक म्हणजे संगणकाचे अत्यंत महत्त्वाचे अंतर्गत अवयव आहेत. जसं आपल्या शरीराला काम करण्यासाठी हृदयाची आणि मेंदूची गरज असते, तसंच डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आणि तो सुरक्षित ठेवण्यासाठी या भौतिक उपकरणांची अत्यंत आवश्यकता असते. पण हे सगळं आतलं काम आपण पाहणार कसं? इथे येतात आपले बाह्य हार्डवेअर घटक. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, स्पीकर्स ही सर्व उपकरणे संगणकाचे संवेदी अवयव म्हणून काम करतात. मानवी जग आणि तो डिजिटल मेंदू यांच्यातला हाच तो खरा दुवा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण संगणकाशी संवाद साधतो. भौतिक मशीनची रचना तर झाली, पण नुसता हार्डवेअरचा डबा काहीच कामाचा नाही. म्हणून आपण इकोसिस्टमच्या पुढच्या थराकडे वळत आहोत. हार्डवेअरला जागृत करणे, मशीनला खऱ्या अर्थाने जिवंत करणारा हा टप्पा आहे. हार्डवेअर हे जर शरीर असेल, तर सॉफ्टवेअर म्हणजे त्याचा आत्मा. सॉफ्टवेअर हा तो जिवंत घटक आहे जो आपल्या मानवी हेतूला मशीनच्या कृतीमध्ये अनुवादित करतो. हीच ती सूचनांची साखळी आहे जी त्या निर्जीव उपकरणांना काम करण्यास सक्षम करते. आता इथे खूप रंजक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. सॉफ्टवेअरचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एका बाजूला आहे सिस्टम सॉफ्टवेअर, जसे की तुमची ऑपरेटिंग सिस्टम, जी प्रत्यक्षात हार्डवेअर चालवण्याचं काम करते. आणि दुसऱ्या बाजूला आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, जसे की वेब ब्राउझर किंवा एक्सेल, जे आपल्या विशिष्ट दैनंदिन कामांसाठी बनवलेले असतात. हे दोन्ही प्रकार हातात हात घालून काम करतात. आता आपण या विश्लेषणातील एका अतिशय रोमांचक वळणावर आलो आहोत. केवळ दिलेल्या सूचनांचे निमूटपणे पालन करणाऱ्या मशीनकडून आता आपण अशा जगाकडे वळत आहोत जिथे मशीन स्वतः शिकते. पाहूया टप्पा 4, आतील बुद्धिमत्ता. कम्प्युटिंगची कहाणी आता केवळ साध्या डेटा प्रक्रियेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. आता आपण अशा संगणकांच्या युगात आहोत जे माणसांसारखे शिकू शकतात आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. मानवी बुद्धिमत्ता आणि डिजिटल सर्किट्स यांच्यातील रेषा आता खऱ्या अर्थाने पुसट होत चालल्या. अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आणि मशीन लर्निंग हे शब्द आपण एकत्र वापरतो. पण यात एक बारीक फरक आहे. एआय ही एक व्यापक संकल्पना आहे
जिथे मशीन मानवासारखे विचार करण्याचा प्रयत्न करते. तर मशीन लर्निंग ही त्या एआयला प्रशिक्षित करण्याची एक पद्धत आहे, जिथे संगणकाला प्रत्येक गोष्टीसाठी कोडिंग करण्याऐवजी त्याला प्रचंड मोठा डेटा दिला जातो आणि त्यावरून तो स्वतःहून पॅटर्न ओळखायला शिकतो. हे सगळं आता केवळ भविष्यातल्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. सर्च इंजिन्स, व्हर्च्युअल असिस्टंट्स, स्वतःहून चालणाऱ्या कार्स आणि अगदी अचूक वैद्यकीय निदान हे सर्व आजच्या वास्तवाचे भाग आहेत. एआय आता आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि अनुभवांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकत आहे. आता आपला दृष्टिकोन आणखी विस्तृत करूया. जेव्हा जगातली अशी असंख्य बुद्धिमान मशीन्स एकमेकांशी जोडली जातात, तेव्हा काय होतं? पाहूया आपला 5वा टप्पा, डिजिटल जग जोडणे. तंत्रज्ञानाचा हा विस्तार कसा झाला ते बघूया. सुरुवात होते एका साध्या स्थानिक पीसीपासून. त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या जागतिक क्लाउडपर्यंत आपण पोहोचलो. आणि आता आपण अशा जगात आहोत जिथे अब्जावधी स्मार्ट उपकरणं एकमेकांशी जोडलेली आहेत, ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो. या सगळ्यात क्लाउड कम्प्युटिंग ही एक मोठी क्रांती ठरली. आता डेटा साठवण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या मोठ्या भौतिक हार्डवेअरची गरजच उरलेली नाही. सर्व्हर्स आणि डेटाबेसेस आता थेट इंटरनेटवरून ऑन डिमांड उपलब्ध आहेत. याच कारणामुळे आज सरकार, लष्कर आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये क्लाउडचा इतक्या वेगाने अवलंब होत आहे. आता इथे 2 भारी कन्सेप्ट्स येतात. एका बाजूला आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, जिथे घरातले दिवे, फॅन आणि गाड्या एकमेकांची सतत डेटाची देवाणघेवाण करत असतात. तर दुसऱ्या बाजूला आहे एज कम्प्युटिंग, जिथे निर्णय घेण्यासाठी डेटा दूरच्या क्लाउडवर पाठवण्याऐवजी त्याच ठिकाणी म्हणजे अगदी एजवर अतिशय वेगाने रिअल टाईम प्रोसेसिंग केलं जातं. हे खऱ्या अर्थाने फ्युचर आहे. आणि आता आपण या इकोसिस्टमच्या अंतिम आणि सर्वात प्रगत टप्प्यात प्रवेश करत आहोत. आपला 6वा आणि शेवटचा टप्पा, पुढील पिढीची आघाडी. विचार करा, जेव्हा अतिशय स्मार्ट असं एआय आणि वाऱ्याच्या वेगाने चालणारं 5G नेटवर्क एकत्र येतं, तेव्हा काय होतं? तेव्हा एक पूर्णपणे नवीन, हायपर कनेक्टेड वास्तव जन्म घेतं. प्रगत सॉफ्टवेअर आणि अतिवेगवान नेटवर्कचा हा संगम आपल्या आजूबाजूच्या जगाला एका नव्या वेगाने जोडत आहे. क्वांटम कम्प्युटिंग, 5G, व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन हे फक्त तंत्रज्ञानाचे जड शब्द नाहीत, तर ते भविष्याचे आधारस्तंभ आहेत. क्वांटम कम्प्युटिंग अत्यंत गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स क्षणार्धात सोडवू शकते, तर ब्लॉकचेन आपला डिजिटल डेटा अत्यंत सुरक्षित ठेवते. ही सर्व उदयोन्मुख तंत्रज्ञाने मिळून उद्याचे जग चालवणार आहेत. आणि यासोबत एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण हे विश्लेषण थांबवत आहोत. एका साध्या 0 आणि 1च्या बायनरी कोडपासून सुरू झालेला हा प्रवास आता क्वांटम आणि एआय पर्यंत पोचला आहे. जेव्हा हे शक्तिशाली तंत्रज्ञान आपल्या आजूबाजूच्या अब्जावधी उपकरणांमध्ये मिसळून जाईल, तेव्हा मानवी क्षमता कुठे जाऊन पोचेल? कम्प्युटिंगची ही पुढची पिढी आपलं भविष्य नक्की कसं बदलेल यावर नक्की विचार करा. आजच्या या भन्नाट प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.